आता माझ्या मी सामाजिक जीवनात एवढा व्यस्त राहिलोय की एवढं त्याला मी वाहून घेतलंय हे सुद्धा लोक बघतायत की मी अगदी त्याच्या पुढचं जाऊन जर सांगायचं म्हणलं तर लोक आपल्या लग्नानंतर आपल्या सासरवडीला किती वेळा जातात वर्षातून किंवा 2 वर्षातून. तर मी माझंच उदाहरण सांगायचं झालं तर की आपल्याकडे प्रथा कशी आहे की आपलं लग्न झाल्यानंतर पाठ परतायला सासरवडीला जातात. बरोबर बरोबर. आणि त्यानंतर मग त्यांचं वरच्या कोण 6 महिन्यातनं 4 महिन्यातनं वर्षातनं असं जाणं येणं कोण महिन्याला जातात त्याच्या ह्याच्यात. मी तुम्हाला सांगितलं तर कदाचित आश्चर्य वाटेल की माझं लग्न झालं 2000 साली आणि माझ्या सासूबाई वारल्या 15-16 साली वारल्या. तर त्या मधल्या 15-16 सालामध्ये वर्षामध्ये म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर डायरेक्ट सासूबाई वारल्यानंतरच मी सासरवडीला गेलो. अरे बापरे. आता तसं जर मी माझ्या नात्यात मी जर अडकलो, माझ्या 5 बहिणी आहेत सख्या, त्यातल्या 2 बहिणींच्या घरी मी एकदा दोनदा मुक्काम राहिला असेल. 3 बहिणींच्या घरी मला त्या बिचाऱ्या माझ्याबद्दल काय विचार करत असतील की मी एकटाच त्यांचा भाऊ आहे. याचं त्याने मला समजून घेतले तो भाग वेगळा किंवा आपल्या भावावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत, खूप मोठं काम तो समाजाचं करतोय, मग त्या बिचाऱ्या माझ्यानं तशा पद्धतीची अपेक्षा करत नाहीत. जर मी माझ्या एवढ्या जवळच्या नात्यात मी जर समजा एवढा अडकून राहिलो नसेल तर मी माझ्या निश्चितपणानं ते काय हे फक्त हे जाणीवपूर्वक मला चुकीचं ठरवण्यासाठी किंवा मला माझ्यावर कुठलं तरी एक जेणेकरून त्यांना मतं मिळवण्यासाठी जे काही मुद्दे पाहिजेत त्यातला हा मुद्दा आहे. आणि तो लोकांनी मला असं वाटत नाही की लोक त्या विचारात राहिलेत किंवा राहू शकतील किंवा लोक त्याच्यावरती लोकांना हे रिअलाइज झालेल्या आहेत गोष्टी की अशा पद्धतीचे आरोप करून फक्त आपल्याला प्रसिद्धी मिळवता येते, अशा पद्धतीचे आरोप करून मतं मिळवता येतात, पण हा प्रत्यक्षात न लागू होणारा मुद्दा हे लोकांना माहिती